हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर कुठेतरी हिल स्टेशनवर जायची इच्छा होती, म्हणून आज आम्ही निघालो आहोत लोणावळ्याला जायला। तर चला आपण लोणावळ्याला जाऊया आणि तुम्हाला पण घरी बसल्या बसल्या लोणावळा एन्जॉय करता येईल। तर लोणावळ्यात जाताना एवढे सुंदर सुंदर सीन पाहायला मिळतात। तर आम्ही इथे एका ठिकाणी उभा टाकून मस्त इथे सीन एन्जॉय करत आहोत। तर लोणावळ्यात आल्यावर बुशी डॅम पाशी आम्हाला एक चिनी मातीच्या वस्तूंचे खूप छान शॉप दिसले। तर त्यामुळे मी काही खरेदी करण्यासाठी या शॉपमध्ये आले। तर या शॉपमध्ये एवढे सुंदर सुंदर वस्तू होते, खूप आपल्याला घरकामात उपयोगी येणारे शोपीस, मातीचे भांडे, खूप सुंदर सुंदर वस्तू इथे होते। तर मी थोड्याफार वस्तू इथून खरेदी केल्या। इथे अँटिक शोपीस पण खूप छान छान होते। तर चला मी तुम्हाला या शॉपमधल्या सगळ्या वस्तू दाखवते। और ये क्या है? लैंप कपूर वगैरह जलाते हैं। लैंप जलता क्या उसको? जलता ऐसा रखना पड़ता है। कितने का है? 350। काय? तर मी आमच्याकडे जे नाही मिळत अशा काही वस्तू इथे शोधत होते, काय अँटिक मिळतं का पाहत होते। तर आता आम्ही इथे पोहोचलो आहोत। हे आहे टायगर पॉइंट। पावसाळ्यामध्ये तर तुम्ही या हिल स्टेशनवर नक्की भेट द्या, कारण इथे एवढं सुंदर वाटतं, सगळीकडे धुकेच धुके दिसतं। तर आम्हाला इथे समोर कॅमल दिसला आणि रौनकला मला कॅमलवर बसून फिरवायचं होतं, त्याच्यामुळे आम्ही कॅमलवर बसलो।
तुम्ही जर या पॉईंटला येऊन कॉर्न पकोडे जर नाही खाल्ले तर तुम्ही काहीच मजा नाही केली. तर इथले कॉर्न पकोडे खूप टेस्टी आहेत आणि खूप फेमस पण आहेत. तर हे आहे टायगर पॉईंट. नाव तर आहे टायगर पॉईंट, पण इथे मंकी जास्त पाहायला मिळतात. जर तुम्हाला माहीत असेल की या पॉईंटला टायगर पॉईंट नाव कसं पडलं आहे, कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. तर आता रात्र झाली आहे आणि सगळीकडे धुकेच धुके पडलेलं आहे. तर रात्रीसुद्धा इथे खूप छान वाटत आहे. तर आता आम्ही इथे घरी जायला निघालो आहोत. तर असेच अजून खूप सारे ब्लॉग माझ्या चॅनलला येणार आहेत. तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला आता आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.